नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे मनस्वी स्वागत करत आहे। शिक्षक दिन आज 5 सप्टेंबर 2025 हा दिवस आज आपण शिक्षक दिन म्हणजेच टीचर्स डे म्हणून साजरा करणार आहोत। 5 सप्टेंबर हा दिवस माजी राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्मदिवस आहे। या शिक्षक दिनी आपण आपल्या शिक्षकांचा सन्मान करण्याची परंपरा चालू ठेवली आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या शिक्षकांबद्दलचा आदर आणि कौतुक व्यक्त करण्याची संधी आहे। आज या माझ्या व्हिडिओद्वारे माझ्या व माझ्या मुलीच्या म्हणजेच शिवानीच्या आयुष्यात आलेल्या आदरणीय वंदनीय शिक्षकांना मी नतमस्तक होऊन वंदन करते। लहानपणी 3 शाळा बदलल्या, कारण वेगवेगळ्या ठिकाणी माझे वास्तव्य होते। अलिबागला कोकण एज्युकेशनच्या प्रायमरी शाळेमधील जोशीबाई, मुख्याध्यापक लोंढे सर नेहमीच लक्षात राहतील। चनी रोडच्या चिकित्सक समूह शाळेमधील मुख्याध्यापक नाबर सरांची शिस्त काही औरच होती। शाळेत असताना मला गणित हा विषय थोडा कठीण वाटायचा। माझे मोठे मामा, ज्यांना आम्ही डॅडी मामा अशी हाक मारायचो, ते कैलासवासी श्री गजानन विनायक जयकर हे त्यावेळी चनी रोड येथील गिरगाव येथे राहत होते। आम्ही त्यावेळेला सांताक्रूजला राहत होतो। माझ्या मोठ्या भावाला तो 7वीच्या स्कॉलरशिपला बसल्याने गणित शिकविण्यास ते ऑफिस मधून येत असत। एका परीक्षेत मला गणितात कमी गुण मिळाल्याने आईने त्यांना मला गणित शिकविण्यास सांगितले। इयत्ता 5वी मधले गणित खरं तर गणिताचा मूळ पाया होता। तो त्यांनी मला अशा रीतीने शिकविला की माझ्या मनातील गणिताची भीती कायमची निघून गेली व परीक्षेत मला चांगले गुण प्राप्त झाले। आज या व्हिडिओ मार्फत मी त्यांना वंदन करते। खार पश्चिम येथील बीपीएम हायस्कूल मधील दाभोळकर सर, कुलकर्णी सर, सायन्स शिकविणाऱ्या आठवलेबाई, गणित शिकवणाऱ्या हजरनीसबाई, मराठी शिकवणाऱ्या धैर्यवानबाई, भूगोल शिकविणाऱ्या पारसेकरबाई, संस्कृत शिकवणाऱ्या फडकेबाई, इतिहास नागरिकशास्त्र शिकविणाऱ्या गांधीबाई, ज्यांनी आम्हाला विधान भवनातील कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी नेले होते। तसेच इंग्रजी शिकविणारे कडक शिस्तीचे त्यावेळचे मुख्याध्यापक साने सर, की ज्यांनी इंग्रजी विषयातले व्याकरण शुद्ध करण्यास मला मोलाचे मार्गदर्शन केले। वर्गात कोणाचाही आवाज आल्यास लांबूनच खडू मारून त्याला गप्प करायचे। कोणाची विषाद त्यांच्या समोर बोलायची। या सर्व शिक्षकांना मी आदराने वंदन करते। माझ्या शिवानीची शाळा मात्र एकच झाली। 30 वर्षापूर्वी विरारला इंग्रजी माध्यमाच्या शाळा मोजक्याच होत्या। मला तेथील कमी माहिती असल्याने माझी मैत्रीण लीना हिच्या माहितीतल्या विरार पश्चिम येथील लॉर्ड्स चाइल्ड हायस्कूल येथे मी शिवानीला केजी मध्ये घातले। तेथे तिने तिचे 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। ती शाळा खूप मोठी नव्हती, तर ते एक छोटेसे गुरुकुल होते। मला सांगायला अभिमान वाटतो की या शाळेचे एक तत्व होतं, म्हणजे सेल्फ स्टडी। कोणावर अवलंबून न राहता आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी जे काही शिकवले त्याचाच अभ्यास करून पुढे जायचे। म्हणून माझ्या शिवानीनी इयत्ता 10वी पर्यंत कोणताही प्रायव्हेट क्लास न करता 10वी मध्ये अत्यंत चांगल्या मार्काने ती पास झाली आणि तिने महाविद्यालयीन शिक्षणही चांगल्या रीतीने पार केले। शिवानीच्या सर्व टीचर्स ही माझी फॅमिली बनून राहिली। शाळेतील शिक्षणाबरोबर गणेशोत्सव, नवरात्रीमधील गरबा अजूनही लक्षात राहिला आहे। शिवानीच्या सुलभा मॅडम, फातिमा मॅडम, आयरीन टीचर, फरजाना मॅडम, म्हात्रे सर, संदीप सर या सर्वांबरोबरच शाळेच्या सर्वा
लता मॅडम की ज्यांनी ही शाळा एक विद्येचे घर आहे अशी शिकवण सर्वांना देऊन ती आयुष्यभर राबवली. शिवानी शाळेत असताना मी त्याला नेहमी दरवर्षी म्हणजे टीचर्स डेला एक फुलांचा गुच्छ देऊन त्याला शुभेच्छा देत असे. शाळेत म्हणजे माझी शिवानी 10वी झाल्यानंतर तिची शाळा बंद झाल्यावर मी फोनवरून त्यांना या शुभेच्छा देत होते. आज त्या या जगात नाहीत म्हणून तो फोनच बंद झाला. या सर्वांना मी वंदन करते. शिवानीच्या महाविद्यालयीन काळात कॉलेजमधील शिक्षकांशी माझा कधीच संपर्क आला नाही, पण विरार पश्चिम येथील तिचे आयडियल क्लासमधील श्री सुचित पिंपुटकर सर की ज्यांचे व्यक्तिमत्व असे की कोणालाही ते त्यांच्या दिलखुलास बोलण्याने आपलेसे करतील. त्यांची गणित विषय शिकविण्याची पद्धत औरच होती की शिवानीला वाटणारी गणित विषयाची भीती मनातून कायमची निघून गेली. तिचा कॉन्फिडन्स वाढविण्यात त्यांची तिला नेहमीच मदत झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना काही वेळा बटाटे अशी हाक मारण्याची पद्धत माझ्या शिवानीला खूप आवडायची. आजही ते कोठेही भेटले की शिवानीची आवर्जून चौकशी करून विचारतात, आमची ताई कशी आहे. एवढा आपलेपणा त्यांच्यात आहे. सर, आम्ही दोघेही तुम्हाला वंदन करून एवढेच म्हणू इच्छितो, सर सर ओ सर वी लव यू. सर सर ओ सर वी लव यू. असे आमचे वंदनीय आदरणीय शिक्षक ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आम्हास घडविले, जिद्दीने ताठ मानेने जगायला शिकविले. छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छम. हे छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 यासारखे क्वचित शिकविलेही असे, पण ते आमच्या भल्याकरिता. सरस्वती पूजन ज्यांच्यामुळेच आमच्या हातून घडले व घडत राहील, त्यांच्या प्रेरणेनेच आमच्या जीवनात चैतन्यमय ऊर्जात्मक प्रवास हा नेहमीच सुरू झाला. अशा या गुरुतुल्य शिक्षकांना आजच्या या पवित्र शिक्षक दिनी कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.